चला आज बनवूया श्रावणी पोळ्यानिमित्त पुरणपोळी. त्यासाठी मी या ग्लासाने 1 ग्लास डाळ घेतलेली आहे. डाळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तोपर्यंत कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवू 3 ग्लास. थोडीशी हळद, 2-4 थेंब तेल, 2 शिट्ट्या करून घेऊ. आता आपण पुरणपोळीची कणिक मळून घेऊ. त्यात 10 पोळ्याची कणिक घेतली मी. त्यात थोडंसं मीठ. आता ही आपली पोळ्यांची कणिक मळून तयार आहे. नंतर पोळ्या करताना मऊ करून घेऊ. 1 तासभर बाकीच्या पण तयारी करून घेऊ. आता आपण पुरण शिजले का हे बघू. मस्त वरती येळवणी पण आले आणि आपलं पुरण पण शिजलंय. आता ते चाळणीमध्ये टाकून गाळून घेऊ. येळवणी बाजूला आणि पुरणाची डाळ शिजायला ठेवायची. जायफळ, नंतर एक इंचभर सुंठीचा तुकडा, 1-2 चमचे भाजलेली बडीशोप, त्याला बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये थोडीशी 1-2-3 चमचे साखर, 4 विलायची, ही सगळं बारीक पावडर करून चाळून घ्यायचं आणि नंतर डाळीतलं पाणी सर्व आटलेलं आहे, कोरडी झाली. आता आपण यात गूळ आणि साखर टाकून घेऊ. ज्या ग्लासाने डाळ घेतली त्या ग्लासाने साखर आणि अर्धा ग्लास गूळ. पुरण आपलं मस्त परतवून झाले, एकदम कोरडं छान. सगळ्यात शेवटी सुंठ, बडीशोप, विलायचीची पावडर टाकून घेऊ. चला तर तयार आहे आपलं पोळ्यानिमित्तचा स्वयंपाक, पुरणपोळी आणि कटाची आमटी. तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये सांगा मलाही कसं होतंय ते. आणि भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा.